शिवसेनाचा जन्म हा झाला शाखांपासून झाला. आता शाखा भेटींमध्ये किती यश मिळणार ते 16 तारखेला कळेल. माझ्या मदतीला त्यावेळी कुठला नगरसेवक धावून येणार हा प्रामुख्याने मुद्दा असतो. म्हणजे जरी महायुतीतून एकत्र असले तरी मोठा भाऊ कोण हे अजूनही त्यांच्यामध्ये आहे. भाजप कमी लेखत नाही हे पण दिसतं. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी सभांचा धुरळा उडवून द्यायला पाहिजे होता. 10 आमदार हे उद्धव ठाकरेंचे मुंबईमधून आले, त्यामुळे उद्धव ठाकरे अजून पण शक्तिशालीच आहेत मुंबईमध्ये. शिंदेसाठी आजची म्हणजे ही महानगरपालिकेची लढाई ही अस्तित्वाची लढाई आहे. मुरजी पटेल त्या वॉर्डमध्ये साहीच्या साही उमेदवार हे भाजपचे आहेत, पण शिंदेचा आमदार आहे पण भाजपचे उमेदवार आहेत. शिंदे काय करिश्मा करतात, कारण जरी ते पडद्यापुढे फारसे बोलके नसले तरी पडद्यामागणं अनेक गोष्टी करताना आपल्याला पाहायला मिळतात. भाजपकडनं अनेक नेते, हे अभिनेते म्हणा, हे सगळे आपल्याला गल्लोगल्लीमध्ये फिरायला दिसतील. खरी मजा येणार आहे ही 10 तारखेनंतर मुंबईमध्ये खरी प्रचारामध्ये येणार आहे. तुमच्याकडे महापौर होता, तुम्ही तरीही काही करू शकला नाही, हाही एक त्याच्यामध्ये मुद्दा येतो. जिथे मुस्लिम मतदार आहेत तिथे जर फिरलो, कोरोनामध्ये म्हणजे ठाकरेंची सत्ता होती, सरकार पण ठाकरेंचं होतं, तेव्हा आम्हाला मदत झाली. पण महाविकास आघाडीमध्ये आता 2 ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. ठाकरेंनी स्पेसिफिक मुंबई महापालिकेवर लक्ष केंद्रित केलं पाहायला मिळतं. राज ठाकरे ज्यावेळेस लाव रे तो व्हिडिओमध्ये काय दाखवतात हे पण बघणं अत्यंत महत्त्वाचं राहील. काँग्रेसमध्ये थोडं वेगळं पाहायला मिळते. सत्ता नाहीये, कार्यकर्त्यांची उणीव आहे, आर्थिक हे नाहीये, त्यामुळे कुठेतरी एक मरगळ आलेली आहे. लोकांना खूप जास्त इंटरेस्ट आहे तो ठाकरेंबद्दल. ते जो मराठी क्राऊड आहे तो पूर्णपणे खेचला जाईल, पण तसं सध्या दिसत नाही. ठाकरे बंधूंच्या सोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असतं तर कदाचित ही फाईट टफ झाली असती. राज ठाकरे तिकडे जाऊन एकच सांगतायत की 11 तारखेच्या सभेला तुम्ही सगळे या. म्हणजे नेमकं 11 तारखेला काय? नमस्कार, मी ज्ञानदा कदम. ही मुंबई महानगरपालिका आहे आणि सध्या मुंबईमध्ये याच महानगरपालिकेवरती सत्ता मिळवण्यासाठी सगळ्यांमध्ये प्रचंड चुरस पाहायला मिळते, सत्ताधारी विरोधक. कारण ही इमारत साधीसुधी इमारत नाही आहे. या इमारतीवरती जो राज्य करणार आहे त्याच्या हातामध्ये जवळपास 74,500 कोटींचा अर्थसंकल्प असणार आहे, की जो जवळपास 5 ते 6 राज्यांच्या तुलनेत सुद्धा मोठा अर्थसंकल्प आहे. आणि म्हणूनच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक देशात चर्चेत असलेली निवडणूक आहे. कारण मुंबईची सत्ता हातात असणं म्हणजे खूप सर्वसाधारणपणे एका राज्याची सत्ता आपल्या हातात असण्यासारखं आहे. माझे सगळे फील्डवरचे एबीपी माझाचे सहकारी माझ्यासोबत आहेत आणि आज आपण या सगळ्यांशी संवाद साधून एक अंदाज घेण्याचा प्रयत्न करूया की नेमकं चाललंय काय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत. तर बऱ्याच दिवसांनी आपण सगळेजण भेटतोय, स्टुडिओत नाही तर फील्डवर भेटतोय. तर काय सत्ताधाऱ्यांपासून मी सुरुवात करू का विरोधकांपासून? प्रत्येकजण आम्ही वेगवेगळे बीट सांभाळतो, त्याच्यामुळे काही इंटरनल गोष्टी पक्षातल्या आणि प्रचारातल्या ह्या आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया, जरा ते काही इंटरेस्टिंग होईल. तर मला वाटतं अभिषेकपासून सुरुवात करूया. अभिषेक, आणि तुमचे सगळ्यांचे चेहरे महाराष्ट्राला परिचित आहेत, बट स्टील आपण सांगूया. सचिन आहे आपल्यासोबत, वेदांत आहे, राजू आपल्यासोबत आहे, आपल्यासोबत सूरज आहे, आपल्यासोबत अभिषेक आहे आणि आपल्यासोबत ईशान पण आहे. तर सगळ्यांनी डिमांड केली आहे की तू सत्ताधारी बीट सांभाळतोस, भाजपचं बीट. काय चाललंय सध्या भाजपच्या गोटात या महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी? एकूण सध्याची जर का परिस्थिती पाहायची तर भाजपकडनं अनेक नेते, हे प्रवासी कार्यकर्ते जे म्हणतात ते मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये दाखल होत आहेत. पुढचे एकूणच 5 दिवस आपल्याला दक्षिण भारतातले म्हणा, उत्तर भारतीय नेते म्हणा, अभिनेते म्हणा, हे सगळे आपल्याला गल्लोगल्लीमध्ये फिरायला दिसतील. संध्याकाळी मनोज तिवारी असतील किंवा मग इतर जे काही नेते असतील ती दिसणार आहेत. प्रामुख्यानं कुठंतरी ग्राउंडवर जाण्याचा प्रयत्न सध्याला भाजप करताना दिसतं आहे. गल्लोगल्ली प्रचार म्हणा किंवा मागील जर का एक 4-5 दिवसातला परिस्थिती पाहायची, आशिष शेलार असेल किंवा अमित साटम असेल, अक्षरशः अनेक झोपडपट्ट्या आपल्याला दिसतात मुंबईमध्ये. तिथं देखील जात हे सगळे नेते म्हणा, कार्यकर्ते म्हणा, ते सध्याला भाजपचा प्रचार करतात. मला एक सांग की गेल्या वेळेला अगदी थोडक्यात भाजपच्या कमी जागा आलेल्या होत्या, 82-84 असं ते इक्वेशन होतं. या वेळेला म्हणजे तुम्ही सगळ्यांनी असं उत्तर दिलं तर यावेळेला का भाजपसाठी इतकं महत्वाचं बनलंय या पालिकेची सत्ता स्वतःच्या ताब्यात? एकूणच मुंबईमध्ये जर का त्यांना पाय रोवायचे असतील, एकूण मागील अनेक वर्षांपासून ठाकरेंची इथे आपल्याला सत्ता पाहायला मिळते आणि ठाकरेंची सत्ता असल्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला काही करता आलेलं नाही. एकूणच हे सगळं बोलणं म्हणजे त्याला काहीतरी लावणं आहे, म्हणजे त्याला काही अर्थ उरत नाही. तुम्ही तुमच्याकडे महापौर होता, तुम्ही तरीही काही करू शकला नाही, हाही एक त्याच्यामध्ये मुद्दा येतो. ह्या सगळ्या मुद्दे जरी का असले तरीही सत्ता हातात असणं आणि 1 लाख कोटींच्या जवळपास अर्थसंकल्प आपल्याला पुढच्या वेळेस जाताना पाहायला मिळणार आहे.
ह्या सगळा मोठ्या प्रमाणात पैसा आणि त्या पैशातनं सत्ता हे सगळं हे प्रकार आपल्याला मुंबई महापालिकेमध्ये दिसतो. आणि त्याच अनुषंगानं मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. आर्थिक राजधानी असल्यामुळे सगळे अनेक बदल असतील, पायाभूत सुविधांचे बदल असतील, ते जर घडवायचे असतील तर आपल्या हातात पालिका पाहिजे. हा एक मोठं म्हणावं लागणार आहे आणि त्यामुळेच एकूण भाजपकडनं मोठा जोर आपल्याला इथे लावलेला दिसतोय. आणि आय थिंक भाजप पाठोपाठ म्हणजे शिंदेची पण ती इच्छा आहे, कारण त्यांच्यासाठी निवडणूक सत्ता मिळवणं ही तर आहे, पण ठाकरे वर्सेस शिंदे, शिवसेना वर्सेस शिवसेना. सो शिंदेच्या गोटात काय सुरू आहे? नक्की शिंदेसाठी आजची म्हणजे ही महानगरपालिकेची लढाई ही अस्तित्वाची लढाई आहे. कारण सत्तांतरानंतर अनेक फेरबदल झाले. ठाकरेंची साथ सोडून आलेले मोठ्या प्रमाणात नगरसेवक हे शिंदेसोबत जोडले गेले. मात्र प्रामुख्याने जर पाहायचं झालं तर तसा माहोल हा महानगरपालिकेचा पाहायला मिळत नाहीये, ज्या पद्धतीने शिंदे मुंबईत फिरायला हवे होते. एकीकडे आपण पाहिलं तर कुठेतरी अंतर्गत नाराजी ही तर आहेत, मात्र त्याचबरोबर ती भाजपसोबत अनेकदा उडालेले खटके, नाराजी नाट्य याचा फटका देखील या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल. अनेक ठिकाणी जी सीट शेअरिंग झालेली आहे त्यावरनं देखील नाराजी पाहायला मिळते. अपेक्षित जागा शिंदेंना या मिळालेल्या नाहीयेत. दुसरीकडे पाहायचं झालं तर शिंदेंना कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि अंबरनाथ याच ठिकाणी बांधून ठेवलेलं प्रामुख्याने भाजपने पाहायला मिळालं. त्यामुळे मुंबईत जर आपण पाहिलं तर या दोनच फेऱ्या, प्रचार फेऱ्या या शिंदेच्या पाहायला मिळाल्या आणि दुसरीकडे एकच सभा होणार आहे. त्यामुळे हवं तसं शिंदेंना या नगरपालिकेच्या दरम्यान मुंबईमध्ये फिरता आलेलं नाहीये. दुसरीकडे सांगायचं झालं तर ज्या त्यांच्या सीट्स आहेत तर काही सीट्स या खरंच खूप स्ट्रॉंग आहेत, मात्र काही ठिकाणी याचा फटका हा नक्कीच शिंदेंना बसू शकतो. त्याचबरोबर ती दोन ठाकरे बंधू आलेले असल्या कारणाने मराठीचं जे मराठी मतांचं ध्रुवीकरण जे पहिल्यांदा होत होतं, मनसेच्या जागांचा फटका हा शिवसेनेला बसत होता, तो आता बसताना पाहायला मिळणार नाहीये. त्यामुळे एक मोठं आव्हान असणार आहे. त्याचबरोबर अस्तित्वाची लढाई आहे. ग्राउंड कॅडर जर आपण बघितलात तो फारसा शिंदेसोबत आलेला नाहीये, जरी वरचे नगरसेवक आले असले तरी. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार हा मतांमध्ये कसा रूपांतर होतो आणि शिंदे काय करिश्मा करतात. कारण जरी ते पडद्यापुढे फारसे बोलके नसले तरी पडद्या मागणं अनेक गोष्टी करताना आपल्याला पाहायला मिळतात शिंदे. त्यामुळे ही निवडणूक शिंदे कसं लढवतात, आणि तू जसा उल्लेख केलास की शिंदेसाठी एक प्रकारे अस्तित्वाची, कारण सतत हे बोललं जातं की जो ग्राउंड लेवलचा केडर आहे तो त्यांच्यासोबत गेला नाही. तर या निवडणुकीतनं तेही कदाचित सिद्ध होईल की ग्राउंड लेवलची शिवसेना कोणासोबत. राजू, काँग्रेस, राष्ट्रवादी दोन्हीबद्दल अर्थातच तू बोलशील. वेदांत आपल्याला शिवसेना, ठाकरेंची शिवसेना आणि मनसेबद्दल सांगेल. एक या दोन्ही गटांच्या बाबतीत एक असं सतत सध्या बोललं जातं की यांचा काही जोरच दिसत नाहीये, प्रचाराच्या बाबतीत म्हणा, प्रमोशनच्या बाबतीत म्हणा. तर खरंच असं आहे? मी तुम्ही ग्राउंड लेवलला फिरता तेव्हा काय जाणवतंय तुम्हाला? आपण पाहिलं तर ही निवडणूक थोडी वेगळी वाटते, कारण मागच्या निवडणुकांमध्ये महायुती जर नको आपल्याला तर महाविकास आघाडी म्हणून लोकांना पर्याय होता. पण महाविकास आघाडीमध्ये आता दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. वंचित आणि काँग्रेसचं समीकरण झालेलं आहे. त्यामध्ये अजित पवार वेगळे उभे राहिले. त्यामुळे ही संभ्रमात टाकणारी सगळी निवडणूक आहे. ज्याप्रमाणे अभिषेकनी सांगितलं की सगळे उत्तर भारतीय नेते असतील किंवा सेलिब्रिटी असतील तर ते सगळे प्रचारात उतरले. काँग्रेसमध्ये थोडं वेगळं पाहायला मिळते. सत्ता नाहीये, कार्यकर्त्यांची उणीव आहे, आर्थिक हे नाहीये. त्यामुळे कुठेतरी एक मरगळ आलेली आहे आणि त्यातूनच आपल्याला पाहायला मिळते का तशा प्रकारचा प्रचार फार असा जोरात होताना पाहायला मिळत नाही. आणि मुळामध्ये वंचित आणि काँग्रेस जरी दोन्ही एकत्र आले असले तरी त्यांचं एकत्रितपणा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण 2 दिवसापूर्वी याच ठिकाणी काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला, वंचितचं कोणी आलेलं नाहीये. त्यामुळे अजूनही त्यांच्यातला एकपणा जो आहे तो वाटत नाहीये. ऐनवेळी वंचितने 16 जागा परत करणं, परत 5 जागावरती फ्रेंडली फाईट करणं, म्हणजे तो ताळमेळ असणं अपेक्षा आहे तो आपल्याला दिसत नाहीये. अजूनही प्रकाश आंबेडकरांकडनं त्याबद्दल काही आलेलं नाहीये. त्यामुळे कुठेतरी जी स्ट्रॅटेजी ठरवणं अपेक्षित आहे का महायुतीला हरवण्यासाठी कसं प्लॅनिंग करायला हवं तेवढं दिसत नाहीये. मतांचं सुद्धा विभाजन बऱ्यापैकी होताना पाहायला मिळतंय. कारण काँग्रेसचं मत हा पारंपरिक मुस्लिम दलित हा राहिलेला आहे. लोकसभेला हा ठाकरेंकडे काही झुकलेला पाहायला मिळत होता. मात्र आता ठाकरे पण आहेत आणि इकडे काँग्रेस वंचित पण आहे. त्यामुळे तिथं सुद्धा संभ्रम आहे आणि त्याचा फायदा कदाचित हा महायुतीला होण्याची दाट शक्यता आहे. आता 2 दिवसानंतर ज्या सभा सुरू होतील त्यामध्ये नेमकी वंचित आणि काँग्रेसची काय स्ट्रॅटेजी होते का हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. शरद पवार तिकडे 2 ठाकरे बंधूंसोबत आहेत. त्यामुळे एकूण ही निवडणूक जी आहे ती थोडी संभ्रमात टाकणारी सुद्धा मतदारांना आहे. त्यामुळे आता 2 दिवसाच्या सभेनंतर स्पष्ट होईल की नेमका कसं आणि काय असणार आहे ते. या निवडणुकीमध्ये लोकांना खूप जास्त इंटरेस्ट आहे तो ठाकरेंबद्दल. ते 20 वर्षांनी एकत्र आले आहेत. दोन्ही भाऊ, त्यांची दोन्ही मुलं, सगळ्यांनी अगदी म्हणजे सगळं काही पणाला लावून ते हे निवडणूक लढतात.
ग्राउंड लेवलवरती काय चित्र दिसतंय? ठाकरे एकत्र आल्याचा पॉझिटिव्ह परिणाम दिसतोय का? लोक त्याच्याबद्दल काय बोलताय? लोकांचं हे म्हणणं आहे की 5 जुलैचा जो मेळावा झाला त्यानंतर जो पीक पकडायला हवा होता, लोकांना वाटलं की ही तर सुरुवात आहे आणि 6 महिने 7 महिने त्यांना मिळाले, तर लोकांना वाटत होतं सभा होतील, मोठ्या मोठ्या सभांमध्ये भाषणं चांगली होतील आणि जो मराठी क्राऊड आहे तो पूर्णपणे खेचला जाईल. पण तसं सध्या दिसत नाहीये, कारण आपण बघतोय शाखा भेटींना त्यांनी महत्त्व दिलंय. शाखा भेटींमध्ये जाऊन तळागाळातला कार्यकर्ता असेल, तिकडचा नगरसेवक असेल, तिकडचे छोटे मोठे तिथले कार्यकर्ते असतील, त्यांना कनेक्ट व्हायचं आहे. त्याच्यामुळे एक वेगळी रणनीती आखलेली पाहायला मिळते. आणि जसं शिंदे असतील किंवा फडणवीस असतील हे पूर्ण राज्यभर फिरतायत, तसं ठाकरेंनी स्पेसिफिक मुंबई महापालिकेवर लक्ष केंद्रित केलं पाहायला मिळतं. आणि त्यामुळे माहोल फक्त मराठी माणूस जो अजूनही तळागाळातला मराठी माणूस आहे, जो बाहेर निघालेला नाही, जो कामावर जातो, शिफ्ट करतो, शिफ्टमध्ये काम करतो, त्याच्या मनात काय हे अजूनही कळलेलं नाहीये. भाजप म्हणते मराठी आमच्यासोबत आहे, शिवसेना मनसे म्हणते मराठी आमच्यासोबत आहे, काँग्रेस म्हणते मराठी आमच्यासोबत आहे, पण नेमकं मराठी माणूस हा कोणासोबत आहे? फक्त कार्यकर्ते हे नक्कीच मनसे आणि शिवसेना, ठाकरे गटात, शिंदे गटात आहेत, पण जो मराठी क्राऊड बाहेर निघालेला नाहीये, जो 15 तारखेला मतदान करणार आहे, तो नेमका कोणासोबत आहे अजूनही कळलेलं नाहीये. जेव्हा आपण तळागाळात जातो, यस ठाकरे बंधू एकत्र आले, खूप छान झालं, अगदी भावनिक होणारे लोक आपण बघितले, पण जे इंटेलेक्च्युअली मतदान करणार आहेत ते कोणासोबत आहेत ते आता सांगणं कठीण आहे. कारण महाविकास आघाडी आणि जसं आपण बघितलं, महायुती जेव्हा लोकसभेला होती, विधानसभेला होती, तेव्हा एक वर्ग पूर्ण महायुतीच्या विरोधात होता, एक महाविकास आघाडीच्या विरोधात होता. आता तसं कळणं अवघड झालंय. सचिन आणि ईशान दोघांना पण मी इकडे बोलवते, कारण हे दोघं जण असे आहेत की हे ग्राउंड लेवलला सभा कव्हर करतात, रॅलीज कव्हर करतात. तुम्ही जाताय म्हणजे कुठल्याही पक्षाची रॅली असो, तुम्हाला ग्राउंड लेवलचा एक अंदाज येऊ शकलाय का की लोक मुंबई महानगरपालिकेसाठी कुणाच्या बाजूनं आहेत किंवा काय मत व्यक्त करतात? आपण पहिली ही गोष्ट बघायला पाहिजे की यावेळीचा प्रचार हा वेगळा दिसतोय ठाकरे बंधूंमध्ये. ते भेट कोणाला देत आहेत तर शाखांना भेट देत आहेत. आपल्याला माहिती असेल की शिवसेनाचा जन्म हा झाला शाखांपासून झाला. मुंबईची शिवसेनेची काय ताकद असेल तर ती शाखा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे असतील, रश्मी ठाकरे असतील, स्वतः तेजस ठाकरे जे कधी आपल्या राजकारणात दिसत नाही ते देखील आता शाखांना भेट देताना दिसत आहेत. त्याचबरोबर आदित्य ठाकरे, त्याचबरोबर जर राज ठाकरेंच्या कुटुंब पाहायला गेलं तर राज ठाकरे असेल, अमित ठाकरे असतील, हे पण शाखा भेटी वारंवार देत आहेत. कारण की त्यांना माहिती की आपली जी ताकद आहे, आपला जो कॅडर आहे तो त्या शाखांमधल्या जर कॅडरला आपण रस्त्यावरती घेऊन गेलो तर एक बळ मिळेल आणि तोच जो माणूस असतो कॅडर तोच घरोघरी जात असतो, त्याचाच चेहरा बघून जो नागरिक असतो तो मत देत असतो. त्यामुळे यावेळी प्रचाराच्या वेळेस या गोष्टी दिसून येत आहेत. त्याचबरोबर भाजपचं पाहायला गेलं तर भाजप पण उपनगरमध्ये जास्ती करून ताकद लावतोय. आपल्याला माहिती असेल की देवेंद्र फडणवीस यांच्या ज्या सभा झाल्या त्या उपनगरमध्येच झाल्या. अमित साटम असतील, आशिष शेलार असतील, यांनी पण ह्यांची पूर्णपणे जी ताकद आहे ही उपनगरमध्येच लावली आहेत. अशा प्रामुख्याने गोष्टी या दिसून येतात. अजून जी खरी मजा येणार आहे ही 10 तारखेनंतर मुंबईमध्ये खरी प्रचारामध्ये येणार आहे. कारण की राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा ही शिवाजी पार्कमध्ये होणार आहे आणि त्याची काउंटर सभा, मी म्हणेल काउंटर सभा ही लगेच 12 तारखेला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेची असेल. राज ठाकरे लाव रे तो व्हिडिओमध्ये काय दाखवतात हे पण बघणं अत्यंत महत्त्वाचं राहील. कारण की वारंवार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंकडून सांगण्यात येते की महाराष्ट्रामधून मुंबईला तोडण्याचा डाव आहे, तर नेमका कसा डाव आहे, त्यामध्ये काय दाखवतात हे बघणं देखील महत्त्वाचं राहील. तू जेव्हा जातोयस, हा तुला काही मुद्दे मांडायचे? शाखा भेट उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे दोघेही करतायत. त्यांना प्रतिसाद देखील चांगला आहे. म्हणजे आम्ही बघितलं की रात्री 12-12 वाजेपर्यंत त्यांचे जे कार्यकर्ते असतात तिन्ही पक्षांचे ते राज उद्धव यांच्या भेटीसाठी, शाखा भेटीसाठी तिकडे थांबलेले असतात. मात्र शाखा भेटीचं आपण जर बघितलं तर त्याला एक लिमिट आहे. तुम्ही एका 1000 लोकांपेक्षा पलीकडे पोहोचू शकत नाहीत. आज खरं तर अपेक्षा होती की उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी सभांचा धुरळा उडवून द्यायला पाहिजे होता. आपण बघितलं की राज ठाकरेंनी लोकसभेला मोदींना बिनशर्त पाठिंबा दिलेला. त्यांनी त्यानंतर महायुतीच्या नेत्यांसाठी सभा घेतल्या. 4 सभा जवळपास त्यांच्या झाल्या. त्यानंतर विधानसभेला देखील त्यांनी अक्षरशः सभांचा धुरळा उडवून दिला. मात्र आपण सध्या बघतोय की सभा कुठेही होत नाहीयेत, अद्याप सुरू देखील झालेल्या नाहीत. राज ठाकरे यांच्या जवळपास 4 सभा होतील, उद्धव ठाकरे यांच्या 5 सभा होतील आणि त्या देखील शेवटच्या टप्प्यात. तर त्याचा किती इम्पॅक्ट पडेल, किती लोकांपर्यंत पोहोचेल, हा खरं तर एक मुद्दा आहे. आणि दुसरं मला असं सांगायचं की सुरुवातीला जेव्हा निवडणुकीची घोषणा झाली तेव्हा किती मुद्दे खरं तर होते, हे जास्त मुद्दे नव्हते विरोधी पक्षांकडे. मात्र जशी निवडणूक आता जवळ येते तसे अनेक मुद्दे आहेत. मग तो विधानसभा
अध्यक्षांनी जो काही त्यांनी जे काही त्यांचं फॉर्म भरताना झालं तो एक मुद्दा होता. बिनशर्त निवडणुकीचा मुद्दा आहे. त्यासोबतच आपण बघतोय की अनेक असे सध्या मुद्दे आहेत. भाजपने सगळ्या मुद्द्यांची कमी पडली तर भाजपने आधी काँग्रेससोबत युती केली, नंतर ते MIM सोबत गेले आणि हे सगळे मुद्दे घेताना आपण कोणीच बघत नाही. आणि हे का होतंय हा खरं तर एक नक्की चर्चेचा विषय किंवा त्याच्यावरती अभ्यास झाला पाहिजे की एवढे मुद्दे असताना विरोधी पक्ष ते उचलत का नाहीयेत. ह्याच्याबद्दल तुम्हाला कोणाला काही ऍड करायचं की मुद्दे बरेच आहेत पण तेवढी ताकद विरोधी पक्षांकडनं दिसत नाही असा एक सूर कदाचित जसं ईशाननी सांगितलं की शेवटची जी सभा सांगता सभा जी मुंबईत होणार आहे 11 तारखेला, कदाचित तो माहोल बनवण्यासाठीचा एक शेवटचा अटेम्प्ट किंवा शेवटचा प्रयत्न असेल असं वाटलं. तुम्ही जसं आधी सांगितलं की सभा 3-4 होतील मुंबईमध्ये, पूर्व उपनगरात, पश्चिम उपनगरात, जिथे मराठी माणसाला आपल्या बाजूने आणता येईल. पण तसं पाहायला मिळत नाही. फक्त आणि फक्त शाखा भेटी. आता शाखा भेटींमध्ये किती यश मिळणार आहे 16 तारखेला कळेल. पण एक सभा गरजेची होती जी आतापर्यंत व्हायला हवी होती, ती सभा झाली नाही. जसं म्हणतो की इतके मुद्दे आहेत, म्हणजे बिनविरोध कसे निवडून आले, काय आले, त्याचा मुद्दा होता. जसं ते सांगतात की 2022 पासून ते 2025-26 पर्यंत तुम्ही निवडणूक का घेतली नाही, हा मुद्दा आहे. आणि जे पैसे वाटप केले जातात असं वारंवार म्हटलं जातंय, तो एक मुद्दा. तुमच्याकडे पुरावे असतील तर ते दाखवावेत. तर हा मुद्दा भाजप प्रत्येक वेळेस सांगते की आम्ही विकास केला, विकासामुळे या बिनविरोध निवडणुका होतात. असे अनेक मुद्दे आहेत जे खरं तर ठाकरे बंधूंनी समोर आणायला हवेत. आणि ठाकरे बंधूंनी स्पेसिफिक जर मुंबई महापालिकेचा विचार केला असेल तर मग मराठी माणूस पूर्णपणे त्यांच्यासोबत येणार का, ह्यात म्हणजे तू जे म्हणतोय प्रश्न असा आहे की शाखा भेटींचा जो एकूणच ढाचा पाहायला मिळतो, शाखा ह्या तक्रार निवारण केंद्र होत्या त्यांच्या. म्हणजे अनेक सर्वसामान्य त्या शाखांवर यायचे, आपले कहाण्या सांगायचे, आपल्या गोष्टी सांगायचे आणि कदाचित त्यामुळेच तो सगळा पॅटर्न त्याच्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा राबवला असेल. आणि एक त्यातनं कितपत यश मिळतं तो एक दुसरा मुद्दा आहे. मात्र एकूण फक्त उपनगराचं पाहिलं, एकूण जी ठाकरेंची जी सध्याला ताकद आपल्याला पाहायला मिळते आहे ती भाजप कमी लेखत नाही हे पण दिसतं. म्हणजे उपनगरामध्ये 100 जागा आहेत. मागच्या वेळेस जर 2017चा आकडा पाहायचा तर जवळपास 50%हून अधिक जागा ह्या भाजपच्याकडे आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या. शिवसेना फुटली आणि शिवसेना फुटल्यानंतर जी ताकद आहे शिवसेनेची ती तिथे कमी झालेली आहे. त्यामुळे मोठी ताकद शिवसेनेची सध्याला उपनगरात जरी का नसली तरी भाजप तिथं मजल मारण्याचा प्रयत्न ही नक्कीच करणार. दुसरा एक यामध्ये मुद्दा येतो की ह्याचमुळे जी उरलेली जागा आहेत, उरलेल्या 127 जागा येतात त्या शहरात आहेत. शहरातली ही मोठी ताकद ही शिवसेनेची उद्धव ठाकरे पक्षाची आहे आणि ती तुम्हाला नाकारता येणारच नाहीये. त्याला जोर लावण्यासाठी भाजपकडनं काउंटर हे आपल्याला महापौर पदासंदर्भातलं खान वर्सेस बाण हा नॅरेटिव्ह आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्या संदर्भात ती जी निवडणूक आहे ती कुठेतरी हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न देखील आपल्याला ह्याच्यानं म्हणजे मुंबईमध्ये आतापर्यंत आपण काय पाहिलं निवडणुकांमध्ये की मराठी वर्सेस उत्तर भारतीय अमराठी, पण यावेळेला अशा जाती धर्माचा पण मुद्दा आलाय. त्याचा फरक पडेल असं वाटतं. प्रत्येक वेळी जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी जाती धर्म ह्या गोष्टी करून चालत नाही. माझ्या मदतीला त्यावेळी कुठला नगरसेवक धावून येणार हा प्रामुख्याने मुद्दा असतो. चाळीमध्ये म्हणा अनेक छोट्या समस्या असतात, त्यावेळी नेमकं नगरसेवक येतो का, आमचा परिचित आहे का, तो कितवी शिकलाय, यापेक्षा तो माझ्या मदतीला किती वेळा धावून येतो हा महत्वाचा आहे. दुसरा एक मुद्दा राहणार आहे भारतीय जनता पार्टी समोर किंवा शिंदेच्या शिवसेनेसमोर की हाय राईज. मुंबईत मोठ्या प्रमाणात हायराईजचं प्रमाण वाढलेलं आहे, चाळींची संख्या कमी झालेली आहे. मराठी माणूस जरी बाहेर गेला असला तरी जितका आहे हा कसा नेमका तो कव्हर करतात हायराईजचा मुद्दा, त्या लोकांना कशा पद्धतीने खाली उतरवलं जातं मतदानाच्या वेळी, हा एक महत्वाचा मुद्दा राहील. महत्वाचा म्हणजे वचननामा. आता अद्यापपर्यंत सर्व पक्षांचे वचननामे आले, शिंदेचा आणि भारतीय जनता पार्टीचा वचननामा हा अजून आलेला नाहीये. यावरून एकूण प्रामुख्याने काय दिसतं तर तुम्ही मुंबईकरांसाठी काय देणार, म्हणजे नुसत्या विकासाच्या गप्पा विचाराच्या गप्पा या मारायला खरं तर खूप चांगलं आहे, मात्र वस्तुस्थिती काय, ग्राउंड रियालिटी काय आहे, तिथल्या समस्या खरंच सोडवल्या जात आहेत का. आज मुंबईत जर आपण पाहिलं तर ब्रिटिशकालीनच रुग्णालये आहेत जी आतापर्यंत मुंबईकरांचा श्वास म्हणून त्यांना उपचारासाठी करतायत. KEM असेल, नायर असेल किंवा जे असतील, या रुग्णालयांची परिस्थिती काय आहे. तर उपनगर असेल किंवा पश्चिम उपनगर असेल याचा सगळा लोंढा हा जर पाहिलं तर उपचारासाठी याच भागांमध्ये येतो. मग त्याची परिस्थिती जर आत्ताच आपणच स्टोरी केली होती तर एक्सरे मशीन असतील, सिटी स्कॅन मशीन असतील, त्यावरती 1-1 वर्षांपासूनच आहे. या गोष्टीच प्रामुख्याने सॉल्व्ह झालेल्या नाही आहेत. त्यामुळे एकूण या सगळ्या गोष्टींचा विचार पण त्या ठिकाणी केला जाईल. मग ते
सगळ्या पायाभूत सुविधा या अद्यापर्यंत सुधारलेल्या नाही आहेत. हा एक महत्वाचा मुद्दा असू शकतो. कोविड काळात जे काम झालं ना त्याच्याबद्दल खूप बोललं जातं, म्हणजे ठाकरेंकडनं कायम ते काम प्रमोट केलं जातं. आता ऑलमोस्ट 6 वर्षांनंतर लोक ते काम लक्षात ठेवून मतदान करतील असं वाटतं का? पुस्तक काढले त्याच्यासाठी की आम्ही काय काम केलं. तर तुम्ही जसं म्हणताय की ते विसरलेत का, तर अजूनही काही लोक विसरले नाही. खास करून आपण जर जिथे मुस्लिम मतदार आहेत तिथे जर फिरलो तर ते सांगतात की कोरोनामध्ये आम्हाला मदत झाली. कोरोनामध्ये म्हणजे ठाकरेंची सत्ता होती, सरकार पण ठाकरेंचं होतं, तेव्हा आम्हाला मदत झाली. आणि त्याच्यामुळे मुस्लिम मतदार, आता मुस्लिम मतदाराला सुद्धा चॉईस आहे. समाजवादी पक्ष आहे, काँग्रेस आहे, वंचित आहे. त्याच्यामुळे ठाकरे म्हणजे त्याच्यामुळे आपण कोणाला मत द्यायचं. एक तर म्हणजे ठाकरे बंधूंचा विचार केला तर त्यांच्याकडे आता मराठीचा ताकद आहे. परत मुस्लिम जर डिवाइड झाला नाही तर तो ठाकरेंच्या शिवसेनेकडे किंवा मनसेकडे वळवण्यासाठीचा प्रयत्न केला जाईल. आणि उत्तर भारतीय त्यांच्याकडे अजिबात नाही. म्हणजे अगदी 5-10% दिले तर ते उत्तर भारतीय, कारण मनसे ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत आणि त्याच्यामुळे उत्तर भारतीय त्यांनी कॉन्सन्ट्रेटच केलेलं नाही. आणि तो पूर्ण उत्तर भारतीय पट्टा अगदी बँड्रापासून दहिसरपर्यंतचा उत्तर भारतीय पट्टा तो भाजपकडे असणार आहे. आणि दुसरं एक असं आहे का जे हा जे म्हणतोय मतांचं विभाजन करण्यात कुठेतरी महायुती यशस्वी झाली, अशा प्रकारचे एक दबक्या आवाजात चर्चा आहे. कदाचित तोही काही असू शकतो, कारण जर महाविकास आघाडी असती तर मुस्लिम, दलित, काही उत्तर भारतीय, मराठी असे सगळे एकत्र महाविकास आघाडी झाले असते. मात्र आता ते येऊ शकत नाहीयेत. हा, काही भाजपचे नेते ऑफ रेकॉर्ड सुद्धा हेच सांगतात की मताचं विभाजन करण्यामध्ये आम्हाला यश मिळालंय, का जे करून वंचित आणि नवीन फॉर्म्युला तयार जर झालेला आहे. काँग्रेस सोबत असतं, म्हणजे ठाकरे बंधूंच्या सोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असतं तर कदाचित ही फाईट टफ झाली असती. आता त्यांना हो नाही पण काँग्रेस सुद्धा सोबत असतं तर ही टफ फाईट झाली असती, कारण आता ते डिवायडेशन होतंय. आता जसं तोच मुद्दा आहे की समजा महायुतीचं जर मतदार नसेल तर त्याला ऑप्शन सांगितल्याप्रमाणे अजित पवार सुद्धा आहे तिकडं, म्हणजे मुस्लिम वोट होणार आहे, समाजवादी आहे, शरद पवार इकडं ठाकरे बंधूंसोबत जरी त्यांच्यासोबत सुद्धा आहेत, काँग्रेस आहे, वंचित आहे, सगळं हे आहे. आणि वंचित काँग्रेस जरी एकत्र आला असलं तरी तेवढ्या ताकदीनं त्या प्रचार करताना पाहायला मिळत नाही किंवा मुद्दे मांडताना पाहायला मिळत नाही. खरं तर काँग्रेसकडे आणि यांच्याकडे खूप सारे मुद्दे आहेत, अदानीचा मुद्दा आहे, खूप सारे मुद्दे आहेत, पण तेवढ्या प्रखरतेने किंवा तेवढा झोकून देऊन होत नाहीये. दुसरा मुद्दा असा आहे की काँग्रेसचं कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतंय की जो गटतटामध्ये विभागलेला पक्ष आहे तो आपल्याला तसंच पाहायला मिळतोय. वर्षा गायकवाड वर्सेस जे बाकीचे नेते होते तर ते बाकीचे नेते आपल्याला प्रचारात पाहायला मिळत नाही. त्यामुळे त्याचाही फटका काँग्रेसला मोठा बसू शकतो. मुस्लिम मतं नाही आहेत म्हणून तो कदाचित ठाकरेंना सुद्धा एक मोठा फटका बसेल, कारण फक्त मराठी मतं आहेत, मराठी मतांमध्ये ठाकरे आहेत, काँग्रेस आहे, महायुती आहे, त्यामुळे ते डिवायडेशन होणार आहे. राज ठाकरेंमुळं एकतर मुस्लिम मतं ठाकरेंना मिळतील हे शक्यता कमी वाटते. उत्तर भारतीय राज ठाकरेंच्या युतीमुळे ती येतील का तर याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे राहिला एक गठ्ठा तो मराठी मतांमध्ये डिवायडेशन पाहिल्यानंतर मग ठाकरे बंधूंना किती यश मिळेल हे सगळं. मतदार जेव्हा मतदान करायला जाईल त्या दिवशी तेव्हा त्याच्यासमोर धनुष्यबाण असेल, त्याच्यासमोर मशाल असेल, त्याच्यासोबत कमळ असेल, त्याच्यासमोर इंजिन असेल, म्हणजे त्याला 7-8 ऑप्शन असणार आहेत. आता सिलेंडर असणार, पंजा असणार. की आधी एक आपण पाहिलं की डबल नावाचे उमेदवार द्यायचे, आता तो पॅटर्न साईडला ठेवलाय. आता सिलेंडर आहे, समजा वंचितलं सिलेंडर आहे तर सगळ्या अपक्षांना सिलेंडर जर मागितलं द्यायचा, म्हणजे काँग्रेसचा उमेदवार प्लस सिलेंडर, म्हणजे दोन्ही तिथं कन्फ्युजन होणार आहे. आणि दुसरा एक आलाय की बिनविरोध हा आधीच करून टाकायचा, त्यामुळे कुठेतरी प्रचाराचं पॅटर्न सुद्धा बदललेलं आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्हाला दोघांना विचारायचं की तुम्ही शाखा भेटी सगळ्या ठाकरेंच्या कव्हर करताय, पण एकीकडे भाजपची शिवसेनेची म्हणजे शिंदेच्या शिवसेनेची भरपूर मोठी अद्ययावत प्रचार यंत्रणा आणि दुसरीकडे शाखा भेटीसारखा कार्यक्रम, ठाकरे मॅच करू शकतील या सगळ्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये? आपण बघू शकतो की आता पण त्यांना जो रिस्पॉन्स मिळतोय तो शाखांना चांगलाच मिळतोय, म्हणजे त्यात काही दुसरं विशेष येत नाही. काय जो रिस्पॉन्स मिळतोय तोच उद्या कार्यकर्ता घरोघरी जाणार आहे आणि तोच सभेला येणार आहे. म्हणजे एक प्रामुख्याने मला सांगायचं, राज ठाकरेंच्या ज्या मी शाखा कव्हर केल्या, राज ठाकरे तिकडे जाऊन एकच सांगतायत की 11 तारखेच्या सभेला तुम्ही सगळे या. म्हणजे नेमकं 11 तारखेला काय की राज ठाकरे काय बोलणार ही पण आता उत्सुकता त्या सर्व कॅडरमध्ये लागली. आणि आज आपल्याला माहिती असेल की शाखामध्ये जर हे ठाकरे बंधू फिरत असतील म्हणजे ते असेच फिरत नाहीत, त्यांच्याकडे पण एक यंत्रणा आहे. उद्धव ठाकरेंची पण ग्राउंड लेवलपर्यंत कॅडर आहे. मी सांगतो
अनिल परब, मी स्वतः त्या दिवशी होतो, अनिल परब हे बँड्रांच्या गल्ली बोळांमध्ये फिरत आहेत. म्हणजे असे काही नेते आहेत, वरुण सर देसाई असतील, वेदांत सर अजून चांगलं सांगतील त्या नेत्यांबद्दल, पण हे जे नेते आहेत हे देखील ग्राउंड लेवलला फिरत आहे. आदित्य ठाकरेंची आज धारावीमध्ये पहिली सभा आहे, त्यामुळे या सभेमध्ये पण आदित्य ठाकरे काय बोलतात, अदानीचा विषय कसा समोर घेतात, कारण की आपल्याला माहिती असेल की धारावी हा एक मुंबईकरांसाठी एक महत्त्वाचा विषय आज बनला आहे. त्यामुळे धारावी कशी मुंबईमध्ये आहे आणि या धारावीमध्येच आता कसं अदानीकरण होत आहे हे पण सांगतील. दुसरी गोष्ट म्हणजे उपनगरमध्ये एक गोष्ट ही बघण्यासारखी की भाजप आणि शिंदेची जी खरी भांडणं होती त्या उपनगरवरून होती. म्हणजे प्रकाश सुर्वेंच्या मुलाचा जो विषय होता हा शेवटपर्यंत प्रकाश सुर्वेंच्या मुलाला तिकीट दिलं नाही, पहिले तिकीट दिलं. जे संजय घाडी होते, जे उद्धव ठाकरे गटातून एकनाथ शिंदेमध्ये आले होते, त्यांची जागा बदलली, तो एक गोंधळ पाहायला मिळाला. मुरजी पटेल जे भाजपमधून एकनाथ शिंदेकडे आले पण आज त्यांच्या बायकोला भाजपमधून तिकीट दिलं आहे, प्लस त्या वॉर्डमध्ये साहीच्या साही उमेदवार हे भाजपचे आहेत. म्हणजे शिंदेचा आमदार आहे पण भाजपचे उमेदवार आहेत. असे पण गोष्टी उपनगरमध्ये केलेत. त्यामुळे भाजपला माहिती की आपला जो कोर वोटर आहे हा उपनगरमध्ये आहे. शिंदेंना पण माहिती की आपल्याला जे जास्ती करून मतदान होणार आहे हे उपनगरमधून होणार आहे. दुसरं जर साऊथ मुंबईकडे यायचं झालं तर सदा सरवणकर जे माजी आमदार होते त्यांची आता दोन्ही मुलं ही उमेदवार आहेत. मग समाधान असेल आणि मुलगी असेल तर ती पण फाईट टफ आहे. त्यानंतर यशवंत किलेदारचं एक सांगतो, यशवंत किलेदार ह्या पहिले सेफ सीट निघत होती, पण पाटणकर जे होते हे स्टँडिंग नगरसेवक होते. पाटणकर नाराज झाले, ते शिंदेकडे गेले, त्यामुळे ती जी सीट होती ती पण आता फाईट म्हणून ती लढली जाणार आहे. त्यामुळे शिंदेंनी पण ऐन वेळीच साऊथ मुंबईमध्ये ज्या प्रकारे रणनीती आखली आहे ती पण आपल्याला काही साईडला ठेवता येणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे पण उद्धव ठाकरे यांना जडच तिकडे दिसत आहेत आपल्याला. ह्या निवडणुकीकडे आपण दोन भाग आहेत या निवडणुकीचे. एक मराठी पट्टा जिकडे ठाकरेंना ॲडव्हान्टेज आहे, कारण दोन्ही ठाकरे बंधू हे आता एकत्र आलेले, त्यामुळे मराठी मतांचा ओघ हा ठाकरेंकडे असण्याची शक्यता जास्त आहे. कारण जवळपास 20 वर्ष या क्षणाची वाट बघत होते, त्यानंतर हिंदीचा मुद्दा होता, त्यामुळे कुठे ना कुठे मराठी जे मतदार होते ते एकत्र व्हायला मदत आली. मात्र जो दुसरा भाग आहे तो नक्कीच ठाकरेंसाठी अडचणीचा असू शकतो, कारण तिकडे नॉन मराठी वोटर्स आहेत, त्यांची संख्या जास्त आहे आणि भाजपकडे त्यांचा कल हा नेहमीच जास्त राहिलेला आहे. मग त्यामध्ये उत्तर भारतीय मुंबईमध्ये मराठीचा टक्का हा सातत्याने घसरतोय, त्यासोबतच जे बाहेरचे जी लोक आहेत ते वाढत आहेत. त्यामुळे आता काँग्रेसला जिकडे 30 जागा मिळाल्या होत्या, तर सध्या आपण बघितलं की काँग्रेसचा तितकासा जोर मुंबईत राहिलेला नाही. ते प्रचारात देखील तितक्या हिरीने उतरलेले नाही आहेत. जागा वाटपात देखील आपण बघितलं की जवळपास 15-16 ठिकाणी त्यांचे उमेदवारच नाहीत, मग त्यांनी अपक्षांना तिकडे पाठिंबा दिलेला. तर या 30 जागांमधल्या जागा जे ठाकरे बंधू आहेत किंवा भाजप कोण किती कमी करू शकतं त्यावर ह्या निवडणुकीचा निकाल खरं तर अवलंबून राहू शकतो असं मला वाटतं. कसं आहे की जरी महायुतीला पोषक वातावरण असलं तर बंडखोरांमुळे जे आहे ते डोकेदुखी वाढणार आहे. कारण 56 बंडखोर हे भाजपचे होते आणि जवळपास 40-42च्या आसपास शिवसेनेचे होते. शिवसेनेचे 17 बाकी आहेत आणि अजूनही 30-32 भाजपचे आहेत. म्हणजे जरी महायुती म्हणून एकत्र असले तरी मोठा भाऊ कोण हे अजूनही त्यांच्यामध्ये आहे आणि त्यांनी आपापले बंडखोर उमेदवार ठेवलेले आहे का ऐनवेळी कुठल्याही प्रकारून. जसं पेडणेकर आपले कुर्ल्यातले उमेदवार आहेत, ज्या प्रकार झाले असं अजूनही भाजप आणि शिवसेनेमध्ये अंतर्गत टक्कर आहे की मोठा भाऊ कोण, आणि त्या अनुषंगाने सगळी ही लढाई आहे. त्यामुळे ती लढाई आणि समोरची लढाई हे दोन्ही घेऊन यांना सुद्धा एक प्रकारे हे सगळं वॉर करायचं पुढे. आणि अगदी म्हणजे ह्याच्यामध्ये शेवटाला येत असताना आपण कदाचित अंदाज नको वर्तवूया, पण आपण हे सांगण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकाल का की या महापालिकेची सत्ता राखणं ठाकरेंसाठी सोपं आहे का अवघड आहे, काय वाटतं? ठाकरेंसाठी तितकंसं अवघडच म्हणायला लागेल. कारण पहिल्यासारखा जो त्यांचा नेत्यांचा एक पूर्णपणे एक फळी होती, ती फळी पूर्ण तरी विस्कळीत झालेली पाहायला मिळते आणि ती फळी शिंदेकडे गेल्यामुळे तो जो फरक आहे ठाकरेंसाठी तर अतिशय अवघड म्हणावं लागणार आहे. सध्याला जी महायुतीनं किंवा भाजपने सध्या जी ताकद लावलेली आहे त्यापुढं कितपत यश येतंय हे बघावं लागेल. 25 वर्षांची सत्ता ठाकरे टिकवू शकतील का अवघड आहे यावेळेला? थोडं ठाकरेंसाठी अवघड वाटतंय, कारण ज्या प्रकारे प्रचार होणं, मुद्दे पुढे येणं हे थोडं पाहायला मिळत नाहीये, त्यामुळे ठाकरेंसाठी थोडं अवघड वाटतंय. आव्हानात्मक आहे, पण शेवटचे 3 दिवस माहीत नाही कसा प्रचार केला जातो. आणि मी जसं सांगितलं की ती सभा, त्या सभेमध्ये म्हणजे मनसे असेल आणि शिवसेनेचं एक भावनिक मराठी मतदारांशी जे नातं आहे, तर कदाचित 10-11 नंतर हे चित्र कदाचित वेगळं असेल. आता आव्हानात्मक आहे, मात्र 10-11 नंतर आपल्याला बघावं लागेल. ज्या भावना तुम्हा दोघांना पाहायला मिळत आहेत फील्डवरती, त्या भावना ठाकरे एनकॅश करू शकतील काही सत्ता राखण्यासाठी? सध्या आपण जर म्हटलं की ठाकरेंसाठी निश्चित आव्हानात्मक आहे, मात्र ठाकरेंकडे करिश्मा आहे हा देखील आपल्याला नाकारता येणार नाही. कारण आपण अनेकदा बघितलं की ऐन शेवटच्या क्षणी राज ठाकरेंनी माहोल निर्माण केलेला आहे आणि मग काय होईल आणि काय नाही असा प्रश्न निर्माण
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.